आणि मला वाटतं आजच्या उसरण्याच्या मैदानामध्ये ना सर्वप्रथम गाडी जमली होती भुंगा वर्सेस मथुर। त्या गाडीविषयी सांगा ना, तुम्ही पहिऱ्यामध्ये होता? पहिऱ्यामध्ये 100% होतो। मिलिंद शेटचा नाव मध्ये त्या गाडीवरती पडला होता, तर मी जगदीशला बोललो का नको आपल्याला अशाची गाडी, कारण का मथुरच्या आपला नंदी नको, त्यामुळे ती गाडी कॅन्सल झाली। आणि मग श्यामशेठ दलव्याचं नाव पडला होता, त्या नावावर आपण गाडी खेळलो। अरुण दादा नमस्कार। नमस्कार दादा। सुंदर गाडी, मला वाटतं भुंगा आणि सर्जा, मला वाटतं ही तिसऱ्यांदा गाडी पळाली, मुंबईला खिरकालीला मोहोला पळालेली आणि आज उसरण्याला काय बोलाल? काय ना, गाडी म्हणजे ही नंदी पळणार जातं, 3 चकडा असेल, बिंजोरला असेल गाडी, म्हणजे अतिशय सुंदरच पळते। आणि आपले केशव दादा सावतचे त्यांचा आणि जगदीशचा कॉन्टॅक्ट झाला की अशी गाडी आणू। जगदीश बोलतो काय करतो, बरं 100% गाडी आणू, कारण का तोही नंदी अतिशय सुंदर पळणारे भुंगा आणि पैर झाला आणि चांगली अतिशय सुंदर गाडी झाली। मला वाटतं आज कौतुक व्हायला पाहिजे बबलू चाच्याचं, कुठेतरी बघा भुंगाची गाडी मला वाटतं दुसऱ्यांदा पळवली का इथं आपल्या सर्जाची? नाही, बबलू चाच्याचा कसं आहे, सर्जावरती प्रेम आहे, त्याला एक फोन गेला का तो कधी नाही बोलत, तो तिकडनं बस पकडतो आणि सर्जासाठी तो म्हणजे रात्र असो दिवस असो, कधी कुठल्याही म्हणजे महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात असो, तो 100% सर्जासाठी येतो, तो येणारच। बरोबर। बोनिवलीच्या मैदानाला पण हाजीर होतं आणि प्रत्येक मैदानामध्ये आजचा जो नियोजन झालं आहे भुंगाचा, याच्याविषयी सांगा ना। नियोजन म्हणजे आता आपले केशव दादा आहेत ना आपले सावतचे, ते कसं आता सर्जाचे म्हणजे एक सर्जा ग्रुपला म्हणजे त्यांचा एक खांदाच एक प्रकारे, कधी सर्जा असं ग्रुप असं कधीच म्हणजे असं बैल सोडणे आपले कधीच नाही बोलले, म्हणजे कुठे असू दे सर्जा असो, आपली बात दुसरी कुठली नंदी असू दे। आणि त्यांचं जगदीशचं कॉन्टॅक्ट झालं की अशी गाडी आणू, आणि जगदीश मला बोलला गाडी आणायची, पण 100% गाडीचं नियोजन करा, आणि केशवदा चांगला शब्द दिला आणि गाडी आज आणली। बरोबर। आणि मला वाटतं आजच्या उसरण्याच्या मैदानामध्ये ना सर्वप्रथम गाडी जमली होती भुंगा वर्सेस मथुर। त्या गाडीविषयी सांगा ना, तुम्ही पहिऱ्यामध्ये होता? पहिऱ्यामध्ये 100% होतो। मिलिंद शेटचा नाव मध्ये त्या गाडीवरती पडला होता, तर मी जगदीशला बोललो का नको आपल्याला अशाची गाडी, कारण का मथुरच्या आपला नंदी नको, त्यामुळे ती गाडी कॅन्सल झाली। आणि मग श्यामशेठ दलव्याचं नाव पडला होता, त्या नावावर आपण गाडी खेळलो। बरोबर। आणि बघा क्राऊड सर्जाला बघण्यासाठी तुम्ही उंबरवेळेला बघितला असेल, इथं पण बघितला, एक जल्लोष होतं सर्जाची गाडी आल्यानंतर, काय बोला? नाही, त्याचं प्रेम आहे सर्जावरती, म्हणजे चाहत्यांचा, सर्जाचे फॅन्स फॉलोअर असतील त्यांचा भरपूर जणांचं प्रेम आहे, त्याच्या प्रेमापोटी सर्जासाठी त्यांचा आशीर्वादाने सर्जा हमेशा गुलालात असतो। बरोबर आहे। 2 शब्द काय बोलाल आपल्या बबलू चाच्याविषयी? चाच्याबद्दल बोलायचं म्हणजे चाचा कधी नाही बोलतच नाही, तो म्हणजे तो आहे सर्जा, सर्जाला तो परफेक्ट 3 चकडा असो किंवा बिंजोर असो, आज सर्जाचे स्टेअरिंग सांभाळणं म्हणजे एकमेव चाचा, म्हणजे चाचा परफेक्ट स्टेअरिंग आणणार, आणि चाचा आहे म्हणून सर्जा आहे। बरोबर। आज मैदानामध्ये मला वाटतं सर्वप्रथम नाव पण होतं, त्याच्याविषयी सांगा ना। नाव होतं आपल्या कोण जोड नाही झालं, आणि मग आपण नाव श्यामशेठ नाव पडल्यामुळे आपण त्या नावावर गाडी टाकली, आपल्याला जोडण्यात झालं। म्हणजे बघा, एक मैदानामध्ये आल्यानंतर नाव पण असतो किंवा नाव फिरवण्याचं पण, म्हणजे दोन्ही कामं आहेत ते केली जातात। भुंगा आणि सर्जाचं म्हणजे कशी दोन्ही साईडला गाडी पळतो ना, त्यामुळे काय विषय येत नाही, म्हणून उजवीला नाव ठेवलं होतं, उजवीला कोण जोड नाही झालं, म्हणून आपण डावीनं पळलो, डावीनं केलं। बरोबर आहे। काय बोलाल? बघा मुसळणीकरांचं आयोजन, गाडी पण मला वाटतं शेवटच्या लॉटमध्ये गेली होती, तरी प्रेक्षकांना बघायला मिळाली। त्यांचं आयोजन म्हणजे आज त्या शर्यती क्षेत्रामध्ये ते एक आज ना उसळणेवाले भरपूर वर्ष ते पण आज मैदान ठेवतात, त्यांच्या नियोजनाला कधी असे म्हणजे गालबोट लागला असं कधी झालंच नाही, त्यामुळे या उसळण्याच्या मैदानाबद्दल बोलण्याचा काही विषयच नाही, ते म्हणजे परंपरामध्ये मैदान म्हणजे पारच पडतात। बरोबर आहे। आधी सुरुवातीला पण एक गाडी झाली, मला वाटतं ती पण प्रेक्षकांच्या मला वाटतं लक्ष वेधण्यासारखी गाडी झाली, तुमच्या पिंट्याची घासाघाशीमध्ये गाडी उतरली, काय बोलाल? 4 नंदी पळणार होते ते, आणि आपले उत्तम शेठ यांचा रायना आणि जलवा होता, आपल्याकडे चिंचपाडाचा तो सुंदर आणि पिंटा होता, डिसिजन पेंडिंगमध्ये होता, थोडक्यात म्हणजे मार्क आला, पण 4 नंतर तेही अतिशय सुंदर। बरोबर। आज तुमच्या 2 लढती झाल्या बघा इथं मैदानामध्ये, 2 शर्यती, 4ही गाड्यांविषयी काय बोलाल? 4ही कौतुक काय करा? 4ही सर्व बैलांचे बैल म्हणजे 4ही आज प्रत्येक जण प्रत्येक नंदीवरती प्रेम करतो, प्रत्येक मेहनत करतो, आणि 4ही नंदी व्यवस्थितमध्ये पळाले, हार आणि जीत ही होतच असते, आज आपण जिंकलो तर उद्या हारणार, सर्जा जिंकला तर पिंट्या हारला, कधी पिंट्या जिंकतो तर सर्जा हरतो, हे शर्ती क्षेत्र आहे, याच्यामध्ये हार जीत होणारच। बरोबर। अजून एक प्रश्न घेतो मी, पुढे होतो आता माझ्या चॅनलवरती रील पण पडेल, खूप गाडीला स्पीड लागला आणि गाडी थांबण्यासाठी इतके लांब गेली ना, एक मोठा दगड आला होता, त्या दगडावर उडी मारली सर्जाने, आज सर्वांनी बघितलं, काय बोला? आता काय, आता ते म्हणजे त्याला दिसून आले असेल का पुढे डगर आहे, त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण उडी मारली, आणि म्हणजे कसं आहे ते त्याला दिसून येतो का, दिसलं असेल उडी मारली, आत्ताचं कुठे स्टार असतील, कुठे त्याला दुखापत न झाली, याच आई एकविरा प्रयत्न मी चरणी करतो का सर्जाला कुठे दुखापत न हवं। बरोबर। कारण कुठेतरी सर्वांच्या आवडीचा बैल आणि सर्वांचा आशीर्वाद पण कायम भेटतो त्याला। आशीर्वाद म्हणजे आपले कसं असतं माहिती आहे का, आपण जर दुसऱ्याचे नंदी चांगले बघले तर आपलं नंदी 100% कुठेतरी चांगला राहणार, म्हणून दुसऱ्याची नंदीकडे बघण्याची दृष्टी आहे ते आपण व्यवस्थितपणे चांगलेपणे मनाने ठेवा, आपल्या नंदीला कधीच काय होणार नाही। बरोबर। आज जेव्हा मथुर आलता होता ना मैदानामध्ये आलेला, मला वाटतं सर्जा पण आलेला, तर प्रत्येकाची अशी भावना होती की सर्जा आणि मथुर पळतो की काय आज?
नाही ती पळेल, एक दिवशी गाडी बिनजोडलाही पळेल, फक्त ती वेल टाइम आल्यावर पळेल. पण आजचं नियोजन नव्हतं, येणाऱ्या काळात नियोजन 100% होणार. बरोबर. बबलूच्या 2 मिनिटं तुमच्याशी बोलतो मी. काय बोलाल? बघा स्वागत मुंबईमध्ये, खूप सारे चाहता वर्ग मुंबईमध्ये तुमचा बनलाय आता. हो काय बोलाल? काय नाही, आहे त्याचा आपले आशीर्वाद आहे आपले, त्यामुळे आपलं त्यांच्या आशीर्वादानं आपलं पण चांगलंच आहे. बरोबर. विश्वास बघा, कुठल्या पण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये सर्जा पलाला जावं, आमच्या गाडीवर पाहिजे फक्त बबलूच्या. काय बोलाल? काय ना, अरुण शेजा स्वतःचा विश्वास आहे ना आपल्यावर, आणि बैल काय माझाच आहे. बरोबर आहे. आणि मला वाटतं आता ठेवायला पण तुमच्याकडे आपल्याकडेच असते. हो बरोबर आहे. आता हा मुंबईचा खेळ तुम्ही कायम बघता, येता तिथं मुंबईमध्ये केलेला जो प्रेक्षकांचा क्राऊड आता म्हणजे एक या होतो, उत्साह होतो गाडी सुटल्यानंतर. तुम्हाला ऐकायला येतं का गाडी पळवताना? काय तुमचं लक्ष खाली गाडीवर असते? कुठलं आपल्या ह्याच्यावर लक्ष असते, आपलं ऐकायचं कोण काय म्हणते, कोण काय बरोबर. म्हणते. आणि जसं आता तुम्ही गाडी पुढे पळून आली, गाडीवर पूर्णपणे बसून राहिलं तर गौरी टाकली काय? नाही, दगड आले खाली उतरली, उडी मारली. बरोबर ना, ते दगडीवर उडी मारली ना. बरोबर. मी पण बघितली. हा, काय बोलाल हा स्पीड? काय बोलाल? कारण या बैलाला कुठे मग जागा काय पाहिजे? मग हाय तो उभाच राहत नाही, त्याला ब्रेकच अजिबात नाही लागत, त्याला किती पण ओढा ब्रेक म्हणजे हो बरोबर. ब्रेकच नाही त्याला अजिबात. म्हणजे या गाडीलाच नाव देऊया आपण ब्रेक फेल. हो हो, ब्रेक फेलच आहे. हो तर बरोबर. चला, जास्त वेळ न घेत थोडक्यात आपण मुलाखत संपूया. अशीच पुढची वाटचाल चालू राहू द्या. प्रेक्षकांची मन जिंका, बस माझ्याकडून शुभेच्छा.